पहा मुलांनो, मागील तासाला आपण या ठिकाणी लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हे जे चॅप्टर आहे हे या ठिकाणी आपण सुरू केलेलं होतं। त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 त्यातला क्वेश्चन नंबर 2 आपण या ठिकाणी सोडवून घेत होतो। त्यामध्ये आपण आतापर्यंत 7 एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडवलेले आहेत। आज आपण या ठिकाणी 8वं जे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स या ठिकाणी दिलेली आहे। पहिला इक्वेशन्स या ठिकाणी दिलेला आहे पहा, 49x minus 57y is equal to 172। त्यानंतर सेकंड इक्वेशन दिलेला आहे 57x minus 49y is equal to 252। आता मागील व्हिडिओमध्ये आपण जे काही 7वं एक्झाम्पल या ठिकाणी सोडवलेलं होतं त्यामध्ये या ठिकाणी सांगितलं होतं x चे आणि y चे जे काही कोएफिशिएंट आहेत हे या ठिकाणी इंटरचेंज झालेले आहेत। म्हणजे या ठिकाणी 49x हा जो आहे हा या ठिकाणी 49y, त्यानंतर 57y या ठिकाणी 57x हा या ठिकाणी इंटरचेंज झालेला आहे। मग अशा पद्धतीचं जे उदाहरण आहे ते बऱ्याचदा 3 ते 4 मार्कासाठी विचारलं जातं। मग हे जे काही उदाहरण आहे हे उदाहरण सोडवताना पहिल्यांदा या 2 इक्वेशनची ॲडिशन त्या ठिकाणी करायची, त्यानंतर 2 इक्वेशनची ॲडिशन करून आपल्याला एक थर्ड इक्वेशन त्या ठिकाणी मिळेल। त्यानंतर परत ह्याच 2 इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची, त्याच्यावरून आपल्याला फोर्थ इक्वेशन त्या ठिकाणी मिळेल। त्यानंतर थर्ड आणि फोर्थ एक्झाम्पल सोडवून आपल्याला x च्या आणि y च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या या ठिकाणी फाइंड आउट करायच्या आहे। मग या ठिकाणी सुरुवातीला आपण या दोघांची ॲडिशन करणार आहोत। इथं या ठिकाणी लिहायचे ॲडिंग इक्वेशन 1 and 2। या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ची ॲडिशन करायची। या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 लिहून घ्यायचे 49x minus 57y is equal to 172। त्यानंतर 57x minus 49y is equal to 252। आता दोघांची काय करतोय आपण ॲडिशन करतो। या ठिकाणी 49 आणि 57 या दोघांना साइन कोणता आहे पॉझिटिव्ह, म्हणजे दोघांची या ठिकाणी ॲडिशन होईल आणि ती किती येईल 106x। त्यानंतर 57 आणि 49 हे जे काही y चे कोएफिशिएंट आपल्याला दिलेले आहेत ते त्यांचं असणारं जे साइन आहे हे दोघांचं कसं आहे निगेटिव्ह आहे। या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे दोघांची ॲडिशन होईल आणि साइन मात्र कोणता असेल निगेटिव्ह असेल। या ठिकाणी पण 57 आणि 49 यांची ॲडिशन येईल 106y इज इक्वल टू, आता या ठिकाणी 172 आणि 254 यांची ॲडिशन करायची। पहा 2 + 2 या ठिकाणी येईल 4, त्यानंतर 7 + 5 म्हणजे या ठिकाणी 12, या ठिकाणी 1 आला, 2 + 1 + 1 या ठिकाणी किती आला 4 आला। म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं 106x minus 106y is equal to 424। आता ह्या इक्वेशनला आपण 106 ने काय करायचंय डिवाइड करायचंय। या ठिकाणी लिहायचंय मी डिवाइडिंग गिवन इक्वेशन बाय 106। मग या ठिकाणी दिलेलं इक्वेशन किंवा आलेलं इक्वेशन लिहून घ्यायचे 106x अपॉन 106। या ठिकाणी म्हणूनचं चिन्ह किंवा हेन्स हे जे साइन आहे हे या ठिकाणी टाकून द्यायचे मायनस 106y अपॉन 106 इज इक्वल टू 424 अपॉन 106। आता 106 एक न्यूमरेटरला आहे डिनॉमिनेटरला आहे, दोन्ही कॅन्सल होतील।
या ठिकाणी पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल होईल. त्यानंतर या ठिकाणी शिल्लक काय राहिलेला आहे x, त्यानंतर मायनस y इज इक्वल टू या ठिकाणी 106 हा याने 424 ला म्हणजे 424 ला ज्यावेळी आपण डिवाइड करू त्यावेळी आन्सर किती येईल या ठिकाणी 4 म्हणजे इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला 4. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 वाटलं तर या ठिकाणी सुद्धा नंबरिंग द्या. इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 यांची काय केलेली आहे आपण ॲडिशन केलेली आहे आणि याची ॲडिशन करून आपल्याला हे थर्ड इक्वेशन या ठिकाणी मिळालेलं आहे. आता आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ची या ठिकाणी सबट्रॅक्शन करायची. पहा या ठिकाणी सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 काय करायचंय मायनस करायचंय. आता या ठिकाणी 1 मधून 2 मायनस केलं तरी चालतं, 2 मधून 1 मायनस केलं तरी चालतं. आता जर तुम्हाला सोयीचं जर वाटत असेल तर या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 म्हणा, सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 2 असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने आपल्याला इक्वेशन नंबर 1 मधून 2 किंवा 2 मधून 1 वजा केलं तरी चालेल. पण आता आपण या ठिकाणी काय केलेलं आहे 1 आणि 2 ची ॲडिशन केलेली आहे. या ठिकाणी सुद्धा काय करायचंय 1 आणि 2 ची सबट्रॅक्शन करायची. म्हणजे या ठिकाणी आपण सुरुवातीला जे घेतलेलं होतं इक्वेशन नंबर 2 हा जो आहे हा इक्वेशन नंबर 1 मधून काय करायचा मायनस करायचा. हे आपल्या दृष्टीने कसं आहे सोयीचं आहे. मग आता या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 पहिल्यांदा मांडून घ्यायचे. मग इक्वेशन नंबर 1 काय आहे 49x minus 57y is equal to 172. हे आलं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर इक्वेशन नंबर 2 57x minus 49y is equal to 252. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2 आणि दोघांची या ठिकाणी काय येणार आहे सबट्रॅक्शन. आता जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा सेकंड जे इक्वेशन आहे त्याचं प्रत्येक जी टर्म आहे त्याचं साइन काय करायचं आपल्याला चेंज करायचं. म्हणजे 57x त्याचं साइन या ठिकाणी कोणतं आहे प्लस आहे ते काय होईल या ठिकाणी मायनस होईल. या ठिकाणी 49 चं साइन कोणतं आहे मायनस आहे या ठिकाणी प्लस होईल. त्यानंतर 252 चं साइन प्लस आहे या ठिकाणी मायनस होईल. आणि नंतर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला या ठिकाणी करता येईल. या ठिकाणी 49 दिलेले आहेत, या ठिकाणी 57 दिलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करायची कारण साइन इथं निगेटिव्ह आहे आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर असेल तर बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर काय करायचा मायनस करायचा आणि बिगर नंबरचा साइन त्या ठिकाणी द्यायचे. मग या ठिकाणी बिगर नंबर कोणता आहे 57 त्याचं साइन कोणतं आहे मायनस. म्हणजे हे या ठिकाणी मायनस साइन आलं. त्यानंतर 57 मधून 49 या ठिकाणी गेले, या ठिकाणी किती राहिले -8x. पहा या ठिकाणी आता आपल्याला हा जो 49 दिलेला आहे हा 57 दिलेला आहे. या ठिकाणी सुद्धा साइन कोणता आहे अपोजिट साइन आहे. या ठिकाणी प्लस साइन या ठिकाणी मायनस साइन. आता आपण काय करायचंय 57 मधून 49 काय करायचे मायनस करायचे. म्हणजेच या ठिकाणी बिगर नंबर जो आहे त्याचं साइन या ठिकाणी द्यायचंय ते कोणतं आहे मायनस. परत -8x -8y इज इक्वल टू आता या ठिकाणी 252 साइन कोणता आहे निगेटिव्ह आणि या ठिकाणी 172 याला पण साइन कोणता आहे पॉझिटिव्ह. आता या ठिकाणी सुद्धा एक पॉझिटिव्ह नंबर आणि एक निगेटिव्ह नंबर यांचं सबट्रॅक्शन होईल. बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर या ठिकाणी मायनस करायचा आहे.
म्हणजे या ठिकाणी 252 मायनस काय करायचं आहे 172. 2 2 0 या ठिकाणी 15 आणि या ठिकाणी किती आला 7. 15 मायनस 7 या ठिकाणी किती आला 8 आला. त्यानंतर जो आपण हातचा घेतलेला होता तो इकडे देऊन टाकला. 1 + 1 2 आला. 2 - 2 किती आला 0 आला. म्हणजेच ही जी सबट्रॅक्शन आहे ही किती आली या ठिकाणी आपल्याला किती मिळाली 80. म्हणजे 80 ला जे साइन आहे ते कोणतं असेल या ठिकाणी बिगर नंबरचं साइन असेल म्हणजेच मायनस साइन असेल. आता आपल्याला या ठिकाणी काय मिळालेलं आहे पहा इक्वेशन -8x - 8y = -80. आता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या इक्वेशनला जसं आपण 106 ने डिवाइड केलं त्याच पद्धतीने या ठिकाणी या इक्वेशनला आपल्याला 8 ने डिवाइड करता येईल. मग इथे लिहायचं आहे डिवाइडिंग गिवन इक्वेशन बाय 8. पहा -8x upon 8 - 8y upon 8 = -80 upon 8. 8 8 कॅन्सल झाले न्यूमरेटर डिनॉमिनेटर. त्यानंतर 8 1 आणि हा 0 म्हणजे 8 1 8 8 1 8 8 0 0 किती आला हा -10 आला. या ठिकाणी -x - y काय ही समजून घ्या. या ठिकाणी -x उरला -1x उरला पण या ठिकाणी 1 नाही लिहिला तरी चालतो. परत -1y म्हणजेच -y = -10. हे आलं इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 या ठिकाणी सोडवायचे. आता पहा 3 चं आणि 4 चं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी x हा कसा आहे पॉझिटिव्ह आहे आणि हा इकडे x कसा आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे हे दोन्ही ऍडिशन जर केली तर कॅन्सल या ठिकाणी होते. माहिती लिहायचंय ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 आणि 4 ची काय करायची ऍडिशन करायची. मग इक्वेशन नंबर 3 मांडून घ्यायचे x - y = 4 हे आलं इक्वेशन नंबर 3. त्यानंतर -x - y = किती आला -10 हे आलं इक्वेशन नंबर 4. आता दोघांची काय करायची आपल्याला ऍडिशन करायची. मग या ठिकाणी +x -x कॅन्सल झाला. या ठिकाणी शिल्लक काय राहिला -y म्हणजेच किती येतील -2y = या ठिकाणी -10 आहे या ठिकाणी 4 आहे. 10 मधून 4 मायनस करायचा 6 उरले आणि या ठिकाणी किती आलं -आहे. बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करायचा बिगर नंबरचं साइन या ठिकाणी द्यायचं. त्यानंतर 2y = 6. या ठिकाणी दोन्हीकडे साइन जर आपण पाहिलं तर ते कोणतं आहे निगेटिव्ह. म्हणजेच हे दोन्ही साइन चेंज होऊन काय होतील पॉझिटिव्ह होतील. मग 2y = 6 means y = 6/2. हा 2 हा जो मल्टिप्लाय आहे तो या ठिकाणी डिवाइड जाईल. या ठिकाणी परत आपण भाग घालवायचा आहे. भाग कितीचा बसेल या ठिकाणी बे 1 बे 3 6 म्हणजे y = किती मिळाला आपल्याला 3 मिळाला. हे या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे y = किती मिळाला आपल्याला 3 मिळाला. त्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे ही इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 इक्वेशन नंबर 3 किंवा इक्वेशन नंबर 4 मध्ये टाकून द्यायची. आता जे आपल्याला सोपं वाटतं ते इक्वेशन घ्यायचंय ते म्हणजे इक्वेशन नंबर 3. मग इथे लिहायचंय पुटिंग y = 3 इन इक्वेशन कोणतं घेतले आपण 3. इक्वेशन 3 मांडून घ्यायचे x - y = 4. या ठिकाणी x ची व्हॅल्यू जी आहे
ती दिलेली नाही, मायनस वायची व्हॅल्यू दिलेली आहे 3 इज इक्वल टू 4 आणि त्यानंतर x इज इक्वल टू हा जो 4 आहे ॲज इट इज घ्यायचा आहे आणि हा -3 पलीकडे न्यायचा आहे, काय होईल याचा +3. हेन्स x इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला 7 मिळाला. म्हणजेच ही जी व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू 7 ही आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजेच y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3 आणि x ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला 7. म्हणजेच या ठिकाणी दिलेले जे दोन इक्वेशन्स आहेत त्यांचे जे सोल्युशन आहे ते आपल्याला काय मिळाले 7 आणि 3. आणि मग शेवटी आपल्याला आन्सर लिहिता येईल ब्रॅकेटमध्ये x, y ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू या ठिकाणी 7, 3 हे आपल्याला सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहिता येईल. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आणि अशा पद्धतीनं आपण हा जो प्रॅक्टिस सेट 1.1 हा जो आहे हा कंप्लीट केलेला आहे. आता यानंतरचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ग्राफिकल मेथड. हा आपण पुढील तासाला अभ्यासणार